मुलांनो, तुम्ही माझ्या अगोदर दिलेल्या 2 कविता पाहिलेल्या असतील. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर काही सूचना सुचवायच्या असतील तर त्यामध्ये सुचवा. ही मी आता 12वीची असणारी तिसरी कविता 2.3. त्या कवितेचं नाव आहे द इन्स्केप रॉक. खरं म्हणजे ही कविता एक पोवाडा आहे. पोवाडा काय असतो, एक मोठी अशी कविताच असते, पण ती जरा कथनात्मक पद्धतीने सांगितलेली असते. नॅरेटिव्ह स्टाईल असते त्यामध्ये. त्यामुळे ही कविता मोठीच आहे, त्यात काही वाद नाही. आता या कवितेमध्ये आपण काय आहे हे पहिल्यांदा समजावून घ्यायचं, त्याचा इतिहास समजावून घ्यायचा, तरच ती कविता कळेल. द इन्स्केप रॉक इज अ बॅलड. इन्स्केप रॉक हे बॅलड आहे. बॅलड म्हणजेच पोवाड आहे. इट इज द स्टोरी ऑफ द 14th सेंचुरी. ही 14व्या शतकातली स्टोरी आहे. 14th सेंचुरीतली स्टोरी आहे. अटेम्प्ट बाय द अबॉट ऑफ आबेरब्रोथोक. आबेरब्रोथोक नावाचा एक संत माणूस होता, एक धर्मगुरू होता, एक चांगला माणूस होता. त्याचा एक अटेम्प्ट इथं सांगितलेला आहे. अटेम्प्ट म्हणजे काय? प्रयत्न. काय प्रयत्न केला त्यानं? टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल. त्यानं एक वॉर्निंग बेल, एक लोकांना इशारा देण्यासाठी एक घंटा त्यानं बसवली होती. कुठं? ऑन इन्स्केप. इन्स्केप हे ठिकाण आहे. या ठिकाणी त्यानं ती घंटा बसवली. काय हे इन्स्केप? अ नोटोरस सँडस्टोन रीफ. ही एक अतिशय नोटोरस, इथं डेंजरस म्हणूया, धोकादायक असणारी एक रीफ आहे. एक पर्वताची रांग आहे, एक डोंगरांची रांग आहे. अबाउट 11 माइल्स. 11 मैल लांब आहे ती रांग. म्हणजेच 18 किलोमीटर्स ती रांग लांब आहे. ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस, स्कॉटलंड. स्कॉटलंडच्या ईस्ट कोस्टला, पूर्व किनारपट्टीवर म्हणूया आपण, अँगस या ठिकाणी ही रांग आहे, स्कॉटलंड या देशामध्ये. नियर डुंडी अँड फाईफ. नियर डुंडी अँड फिफे. डुंडी आणि फिफे ह्या 2 ठिकाणांच्या जवळ स्कॉटलंडमध्ये ही 18 किलोमीटरची रांग आहे. ही आता अगोदरची पार्श्वभूमी झाली. आणि या ठिकाणी ही बेल लावण्यात आलेली आहे. कुणी लावलेली आहे? ही त्या अबॉट ऑफ आबेरब्रोथोक नावाच्या एका चांगल्या माणसानं, धर्मगुरूनं म्हणूया, संत माणसानं. आता हा जो कवी आहे रॉबर्ट साऊदी, वॉज इन्स्पायर्ड. रॉबर्ट साऊदी हा प्रेरित झाला बाय द लिजंडरी स्टोरी. ही जी लिजंडरी स्टोरी आहे, दंतकथा म्हणूया आपण, या दंतकथेनं तो प्रेरित झाला. ऑफ अ पायरट. आणि या दंतकथेमध्ये एक पायरट, एक समुद्रात चोरी करणारा माणूस, समुद्र चाचे जहाज लुटणारा माणूस, हु रिमूव्ह द बेल. त्याने ती बेल रिमूव्ह केली, बेल काढून टाकली. कुठली? ऑन द इन्स्केप रॉक. त्या इन्स्केप रॉक वरची बेल त्याने काढली. प्लेस्ड बाय, कुणी प्लेस केली होती, कुणी बसवली होती ती? द अबॉट ऑफ आबेरब्रोथोक. आबेरब्रोथोकनं ही बेल बसवली होती. आणि त्या राल्फ नावाचा तो पायरट आहे, त्याने ती बेल काढली. द पोएम गिव्स अस अ मेसेज. आणि या कवितेत कवीने एक मेसेज दिलाय, एक संदेश दिलाय. दॅट दोज हु डू रॉंग थिंग्स, दोज, जी लोक डू रॉंग थिंग्स, जी लोक रॉंग थिंग्स करतील, चुकीच्या गोष्टी करतील, विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. त्यांना पनिशमेंट भेटेल, त्यांना शिक्षा नक्कीच भेटते. जसं पेराल तसं उगवतं, अशा प्रकारचा एक मेसेज या कवितेमध्ये दिलाय. पोवाड आहे. आता प्रत्यक्ष कवितेत काय आहे ते बघा.
द इनस्केप रॉक. नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी. स्टिअर म्हणजे हलणे, स्टेरिंग असतं गाडीला, माहिती आहे आपल्याला. नो स्टिअर इन द एअर, हवेमध्ये कसलाही कंप नव्हता, म्हणजे वारा वाहत नव्हता. नो स्टिअर इन द सी, समुद्रामध्ये सुद्धा कसलाही स्टिअर नव्हता, म्हणजे कसलाही तरंग नव्हता पाण्यावर. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज सी कुड बी. आणि जे शिप होतं, जहाज होतं, ते एकदम स्टिल होतं, एकदम शांत. किती शांत? ॲज कुड बी, जेवढं शक्य आहे तेवढं शांत होतं. जहाजही हलत नव्हतं, वारा नव्हता, समुद्रात लाटा नव्हत्या. हर सेल्स फ्रॉम हेवन्स रिसिव्ड नो मोशन. आणि त्या सेल्सला, त्या जहाजाला म्हणूया आपण, फ्रॉम हेवन, आकाशाकडून, रिसिव्ड नो मोशन, आकाशाकडून कसलाही मोशन, कसलीही गती मिळत नव्हती. म्हणजेच निसर्गाकडनं कसल्याही प्रकारची धोकादायक हालचाल नव्हती. द नेल वॉज स्टेडी इन द ओशन. हर नेल, त्या जहाजाचा जो तळभाग आहे, वॉज स्टेडी, नेल म्हणजे तळभाग, तो स्टेडी होता, एकदम स्थिर होता. त्या ओशन मध्ये, त्या महासागरामध्ये, त्या समुद्रामध्ये जहाजाचा तळभाग सुद्धा स्थिर होता. आणि वरच्या भागालाही, इथं आता हेवनला म्हणजे स्वर्गात किंवा आकाशात सुद्धा म्हणायचं काम नाही, वरच्या भागाची काही हालचाल नव्हती जहाजाच्या, आणि ना तळभागाची काही हालचाल नव्हती. ना कुठं शिप हलत होती, ना कुठं हवा हलत होती, ना कुठं लाटा हलत होत्या. अशा प्रकारचं वर्णन पहिल्या स्टांजामध्ये केलंय. विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक. विदाउट आयदर साइन, कसलंही साइन नव्हतं, कसलंही चिन्ह नव्हतं. और शॉक, किंवा कुठल्याही प्रकारचा साऊंड, कुठल्याही प्रकारचा साऊंड नव्हता, कुठल्याही प्रकारचा आवाज नव्हता. शॉकचा म्हणजे कुठला तरी वाऱ्याचा जोरदार आवाज किंवा लाटांचा जोरदार आवाज, असा कुठलाही साऊंड तिथे नव्हता. कसलाही शॉक, कसलाही धक्का बसणारा आवाज नव्हता. द वेव्स फ्लोड ओव्हर द इनस्केप रॉक. आणि ज्या लाटा होत्या, द वेव्स फ्लोड ओव्हरफ्लो होत होत्या, ओसांडून वाहत होत्या. द इनस्केप रॉक, त्या इनस्केप रॉक वरून, ते डोंगर रांग आहे, त्या डोंगर रांगाच्या एक जो वरचं शिखर म्हणे आपण, कळस म्हणे, त्याच्यावरून जहाज, त्याच्यावरून ती लाट वाहत होती. सो लिटल दे रोज. ह्या लाटा लिटल रोज, इथं रोज म्हणजे गुलाब नव्हे, राईटचा पास्ट फॉर्म आहे. या ठिकाणी ज्या लाटा होत्या, सो लिटल दे रोज, अतिशय थोड्या उसळत होत्या. राईज होणे इथं उसळणे म्हणूया. सो लिटल दे फेल, आणि अतिशय हळुवारपणे त्या फेल व्हायच्या, किंचित उसळायच्या आणि किंचित खाली यायच्या, त्या दगडाजवळ फक्त. दे डिड नॉट मूव्ह द इनस्केप बेल. आणि त्यामुळं त्या इनस्केप बेलला मूव्ह करत नव्हत्या. त्या इनस्केप बेल आहे ती त्यामुळे हलत नव्हती. जेव्हा लाटा शांत असतील, समुद्र शांत असेल, लाटा फारशा उसळत नसेल, तेव्हा पाणी फक्त त्या दगडाला घासून असायचं, त्या पर्वतरांगेला घासून असायचं, आणि ही बेल काय वाजायची नाही, समुद्र शांत असताना वाजायची नाही. द अबॉट ऑफ अबरब्रोथ हॉक. हा जो अबॉट ऑफ अबरब्रोथ हॉक होता, हा जो एक साधू होता, मॉन्क होता म्हणूया, हॅड प्लेस्ड दॅट बेल. त्यानं ती बेल तिथं लावलेली होती, प्लेस केली की लावली होती, ऑन द इनस्केप रॉक. त्या इनस्केप रॉक या ठिकाणी ती बेल त्यानं बसवली. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. ऑन अ बॉय, एका बॉयवर, एका उंचवट्यावर, इन द स्टॉर्म, त्या स्टॉर्म मध्ये एका उंचवट्यावर त्यानं ती बेल बसवलेली आहे. इट फ्लोटेड, आणि ती फ्लोट व्हायची, तरंगायची, अँड स्वंग, आणि स्विंग व्हायची, झोके घ्यायची, अँड ओव्हर द वेव्स, आणि त्या लाटांवरून झोके घेण्यामुळं
ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग. आणि लाटांवरूनच त्या बेलचा घणघणाट, बेलचा तो इशारा, बेल वाजलेल्याचा आवाज लाटांबरोबरच वाहत पुढं पुढं जायचा आणि लोकांना वॉर्निंग मिळायची की कळायचं की तिथं दगडी उंचवट आहे आणि जहाजं लोक तिकडे न्यायची नाहीत. खलाशी त्या दगडापासून लांब राहायचे. खरं म्हणजे हा चांगला हेतू त्या मॉंगच्या मनामध्ये, त्या साधूच्या मनामध्ये होता. When the rock was hid, आणि जेव्हा तो रॉक हिड होईल, लपला जाईल, बाय द सर्ज स्वेल, पुढं सरसावणाऱ्या, सर्ज होणाऱ्या म्हणजे स्वेल मोठ्या लाटा, पुढं सरसावणाऱ्या, पुढं पुढं वाहणाऱ्या ज्या मोठ्या लाटा आहेत, जेव्हा त्या मोठ्या लाटांनी द रॉक वॉज हिड, जेव्हा तो दगड हिड व्हायचा, जेव्हा तो दगड लपायचा, म्हणजेच ती पर्वतरांग जेव्हा दिसायची नाही, द मॅरिनर्स हर्ड, तेव्हा खलाशांना, मॅरिनर्सना ऐकू यायचं, हर्ड द वॉर्निंग बेल, तेव्हा तो वॉर्निंग बेल ऐकू यायची, इशारा ऐकू यायचा की इथं पर्वतरांग आहे आणि इथं येऊन जहाज क्रॅश होतील, त्यासाठी ती वॉर्निंग बेल होती. अँड देन दे न्यू, आणि मग त्या प्रवाशांना माहित व्हायचं, देन दे न्यू द पेरिलस रॉक, हा जो पेरिलस, हा जो डेंजरस, हा जो धोकादायक दगड आहे इथला, तो पर्वत आहे, तो पर्वत लोकांच्या लक्षात यायचा, खलाशांच्या लक्षात यायचा. अँड ब्लेस्ड, आणि मग ते ब्लेस करायचे, हा जुना शब्द आहे, आता त्यासाठी ब्लेस हा शब्द आहे, आशीर्वाद देणे. आणि मग लोक ते मॅरिनर्स म्हणा किंवा ते खलाशी म्हणा, सेलर्स म्हणा, ब्लेस करायचे, वरदान द्यायचे, द अबॉट ऑफ अबरब्रोथॉक, त्या अबॉटला ते वरदान द्यायचे, आशीर्वाद द्यायचे, कारण त्यांचा जीव वाचायचा, त्यांची संपत्ती वाचायची, त्यांची जहाजं वाचायची. इथपर्यंत ह्या स्टोरीचा एक पूर्वार्ध सांगितलेला आहे. आता पुढं काय होतं बघा. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. आता पुढं काय काळ लोटलाय. द सन इन द हेवन, हेवन मध्ये आकाशात असणारा जो सन आहे, सूर्य आहे, वॉज शायनिंग गे, आनंदानं गे, आनंदानं शायनिंग करत होता, आनंदानं आपला प्रकाश बाहेर टाकत होता, आनंदी प्रकाश देत होता, वातावरण आनंदी होतं. ऑल थिंग्स वेर जॉयफुल, ऑल थिंग्स, सगळ्या गोष्टी आनंददायक होत्या, जॉयफुल होत्या. ऑन दॅट डे, त्या दिवशी सगळ्या गोष्टी आनंददायक होत्या. द सी बर्ड स्क्रीम, समुद्र पक्षी जे होते ते स्क्रीम करत होते, त्या आनंदाने किंचाळत होते, स्क्रीम करत होते. ऍज दे व्हील्ड अराउंड, जेव्हा ते व्हील्ड करत होते, व्हील म्हणजे चक्र, पण इथं गिरकी घेणे, जेव्हा ते गिरकी घेत होते, तेव्हा गिरकी घेत असताना आनंदाने ते ओरडत होते, आनंदाचा आवाज ते बाहेर फेकत होते. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर माइंड, देअर वॉज जॉयन्स, केवळ जॉयन्स होता, केवळ जल्लोष होता, केवळ आनंद होता. इन देअर साऊंड, त्यांच्या साऊंड मध्ये, म्हणजेच त्यांच्या मनामध्ये केवळ आनंदाची भावना होती. द बॉय ऍट द इन्स्केप बेल, तो जो उंचवटा होता, बॉय होता, ऑन द इन्स्केप बेल, जिथे इन्स्केप बेल बसवलेली आहे, तो उंचवटा वॉज सीन, तो सहज दिसत होता, चित्रात दिसतोय तो उंचवटा सहज दिसत होता. अ डार्क स्पेक, जणू वाटत होतं की एक काळ्या रंगाचा टिपका आहे, स्पेक आहे. ऑन द ओशन ग्रीन, हिरव्या गार असणाऱ्या समुद्रावर ती बेल म्हणजे एक काळा टिपका वाटत होती. सर राल्फ द रॉर, कोण आहे हा तो पायरट, हा तो समुद्राचा हा चोर. वॉकड इज अ डेक, चालत चालत जहाजाच्या वरच्या भागावर गेलाय, डेकवर गेलाय. अँड ही फिक्स हिज आय, आणि त्यानं आपली नजर रोखलेली आहे, नजर फिक्स केलेली आहे ऑन द डार्कर स्पेक, त्या काळ्या असणाऱ्या, गडद दिसणाऱ्या त्या टिपक्यावर त्यानं आपली नजर रोखलेली आहे. अतिशय नजर रोखून तो त्या बेलकडे बघतोय. ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, ही फेल्ड, त्याला जाणवलं द चिअरिंग पॉवर, आनंदाची ताकद, ऑफ स्प्रिंग, वसंत ऋतूमध्ये आनंदाची जी ताकद असते, म्हणजे आनंदी वसंत ऋतू हा त्याला जाणवला, वसंत ऋतूतला आनंद त्याला जाणवला. इट मेड हिम व्हिसल, त्यामुळे त्याला व्हिसल करावं, आपण शिळ घालावे असं वाटू लागलं. इट मेड हिम सिंग, त्याला वाटू लागलं की आपण गावं,
आपण बागडावं, आपण शिळ घालावी. हिज हार्ट वॉज ब्रीथफुल टू एक्सेस. हिज हार्ट, त्याचं जे हार्ट होतं, त्याचं जे हृदय होतं, वॉज ब्रीथफुल, आनंदानं भरलं होतं. ब्रीथ मीन्स आनंद. टू एक्सेस, आनंद एक्सेस होत होता. त्याच्या मनातून आनंद ओसांडून वाहत होता. मीन्स ही वॉज ओव्हरजॉयड, म्हणजे तो अत्यानंदित झालेला होता. बट द रोअर्स ब्रीथ वॉज विकेडनेस. पण त्या रोअरचा असणारा जो आनंद होता तो दुष्टपणाचा होता, विकेडनेसचा होता. हा काय चांगलं हसणं नव्हतं. हा 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 हे रावणी हास्य होतं. हिज आय वॉज ऑन द इनस्केप फ्लोट. त्याची जी नजर आहे ती इनस्केप बेलच्या त्या तरंगण्यावर होती. इनस्केप बेलकडे त्याची नजर होती. कोत ही हा जुना शब्द आहे. कोत आता त्यासाठी सेड असा शब्द आहे. कोत ही, तो म्हणाला, माय मेन, माझ्या मित्रांनो, पुट आउट द बोट. चला बोट बाहेर घ्या. अँड रो मी, आणि मला घेऊन चला. रोईंग करणं, जहाज चालवत चालवत नेणं. रो मी टू द इनस्केप ब्लेड, इनस्केप रॉक. मला इनस्केप रॉक कडे न्या. मला त्या इनस्केप रॉक जिथं घंटी ती बसवलेली आहे तिकडं न्या. अँड आय विल प्लेग, आणि मला प्लेग करायचं आहे, मला यातना द्यायची आहेत, मला त्रास द्यायचा आहे. कुणाला? द अबॉट ऑफ अबरब्रोथोक. त्या अबरब्रोथोकला मला यातना द्यायच्या, त्याला मला त्रास द्यायचा आहे, मला ती बेल काढून टाकायची आहे. चला तिकडे बेलच्या दिशेने. द बोट इज लॉर्ड. आणि मग बोट खालच्या दिशेने निघाली. द बोटमेन रो, आणि जी बोटमेन होते त्याच्याबरोबर जे इतर लोक होती त्यांनी रोईंग केलं, बोट चालवत चालवत नेली. अँड टू द इनस्केप रॉक दे गो. ते कुठे गेलेले आहेत? त्या इनस्केप रॉकच्या दिशेने गेले. सर राल्फ बेंट ओव्हर. तो सर राल्फ जो समुद्राचा पायरट, तो वाकला, झुकला, बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. बोट मधून खाली झुकला. अँड कट द बेल, आणि त्यानं बेल कट केली फ्रॉम द इनस्केप फ्लोट. त्या इनस्केपच्या उंचवट्यावर असणारी ती बेल ती त्यानं कट केली. आता या ठिकाणी ह्यानं हे दुष्कृत्य केलं केवळ इतरांना त्रास, आणि हा चोर होता. दुसरी जहाजं तिथं थडकावीत, तिथली संपत्ती आपल्याला मिळावी अशी त्याची अपेक्षा होती. डाऊन संक द बेल. सिंक म्हणजे बुडणे. डाऊन संक, खाली बेल बुडाली. विथ अ गरगलिंग साऊंड. गरगल करणे, खळखळ खळखळ असा आवाज करत, गरगलिंग साऊंड करत. आपण पाणी तोडात घेतल्यावर गळगळ गळगळ करतो ते गरगलिंग म्हणायचं. हा जो गरगलिंग साऊंड आहे असा आवाज करत ती बेल बुडली. द बबल्स रोज. बबल्स, बुडबुडे वर आले. बस्ट अराउंड, आणि ते बुडबुडे बस्ट झालेत, बुडबुडे वर आलेत, बुडबुडे फुटलेत. कोच सर राल्फ, आणि मग सर राल्फ म्हणतोय तो, द नेक्स्ट हू कम्स. आता पुढं जर कोण याच्यानंतर इथं आला, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक. आता इतर रॉक कडे जर पुन्हा कोण आला, ओंट ब्लेस, तो बिलकुल आशीर्वाद देणार नाही. कुणाला? द अबॉट ऑफ अबरब्रोथोक. त्या अबरब्रोथोकला कुणी आता आशीर्वाद देणार नाही, कुणी चांगलं म्हणणार नाही, कारण त्याची बेलच मी काढून टाकलेली आहे. सर राल्फ द रोअर, हा जो समुद्रचाचा होता, चोर होता, सेल्ड अवे, तो आपलं जहाज घेऊन दूर गेला, दुसरीकडे गेलाय. ही स्कोर्ड, त्यांना अक्षरशः पिंजून काढलं. स्कोर करणे म्हणजे पिंजून काढणे. ही स्कोर्ड द सीज, त्यानं समुद्र पिंजून काढला. फॉर मेनी अ डे, अनेक दिवस तो समुद्रातच भटकत होता. त्याला चोरीसाठी जहाज कोणाचं सापडते का बघत होता. अँड नाऊ, आणि आता ग्रोन रिच, आता श्रीमंत झालाय, चोऱ्या करून भरपूर पैसा आणलाय. ग्रोन रिच विथ प्लंडर स्टोअर, त्याच्यात जो स्टोअर होता, साठा होता, तो प्लंडर केलेला होता, लुटलेला होता. प्लंडर म्हणजे लुटणे. हा लुटलेला सगळा पैसा घेऊन तो जहाजावरून आलाय. ही स्टिअर्स इज अ कोर्स, आणि तो आपल्या मार्गानं स्टिअरिंग करू लागला. आपल्या मार्गानं तो आपलं जहाज चालवत 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 आलाय.
टू द स्कॉटलँड शोर. स्कॉटलँडच्या असणाऱ्या त्या समुद्र किनारपट्टीकडे तो आलाय. सो थिक अ हेज ओव्हरस्प्रेड द स्काय. सो थिक अतिशय दाट, हेज होतं अतिशय दाट धुकं होतं, फॉग होता म्हणतो आपण. ओव्हरहेड द स्काय आकाशात वर, ओव्हरहेडला डोक्यावर धुकं होतं. दे कॅनॉट सी द सन त्यांना सूर्य दिसत नव्हता. ऑन हाय वर असणारा सूर्य ह्यांना दिसत नव्हता, इतकं दाट धुकं होतं. द विंड हॅथ, इथं हॅथ पण जुना शब्द आहे. द विंड हॅज, HAS. द विंड हॅज ब्लोन वारा वाहत होता. अ गेल ऑल डे दिवसभर वारा एकदम स्पीड मध्ये वाहत होता. ऍट इव्हिनिंग आणि संध्याकाळी इट हॅथ डाईड अवे. संध्याकाळी इट हॅज असं वाचा तिथं, डाईड अवे. संध्याकाळी वारा मात्र डाईड अवे झाला. संध्याकाळी वारा शांत झालेला आहे. ऑन द डेक आणि मग जहाजाच्या वरच्या बाजूला द रोअर टेक्स इज अ स्टँड. रोअर हा जो समुद्राचाच आहे, हा जाऊन वर, तो चोर वर जाऊन डेकच्या म्हणजे जहाजाच्या वरच्या बाजूला जाऊन उभा आहे. सो डार्क इट इज दे सी नो लँड. सो डार्क एकदम अंधार पडला होता. दे सी नो लँड त्यांना बिलकुल कुठेही जमीन दिसत नव्हती. कोच सर राल्फ, तेव्हा मग सर राल्फ म्हणतोय, कोच म्हणणे, इट विल बी लाइटर सून. लवकरच लाइटर होईल, लवकरच व्यवस्थित दिसायला चालू होईल. फॉर कारण, बिकॉज देअर इज द डॉन कारण आता पहाट होणार आहे. ऑफ रायझिंग मून सूर्यानं उगून पहाट नाही, मून राईज होऊन, चंद्रोदय होऊन आता डॉन होणार आहे, पहाट होणार आहे, उजेड दिसणार आहे. अशा प्रकारे त्याने आपल्या साथीदारांना सांगितलं. तेवढ्यात त्याचा एक साथीदार म्हणतोय, कान्स्ट हिअर. हा कान्स्ट शब्द सुद्धा जुना आहे. कॅनॉट, कॅनॉट हिअर ऐकू येत नाही का? द ब्रेकर्स रोअर. ब्रेकर्स म्हणजे समुद्राच्या तुफानी लाटा ह्या गरजायला लागलेत. ब्रेकर्स रोअर करायला लागलेत, या तुफानी लाटा गरजायला लागलेत, ऐकू येत नाही. फॉर मी थिंक्स, मी थिंक्स म्हणजे मला वाटतंय, कारण मला तरी असं वाटतंय, वी शुड बी नियर द शोर. आपण शोर म्हणजे समुद्र किनारपट्टी, आपण समुद्र किनारपट्टीच्या जवळ आहे आणि म्हणून तर लाटांचा आवाज यायला लागलेला आहे असं मला वाटतंय. नाऊ वेअर वी आर आय कॅनॉट टेल. पण अंधारामुळं वेअर वी आर आपण कुठं आहे आय कॅनॉट टेल. आपण नेमकं कुठं आहे, किनारपट्टी जवळ आहे, पण नेमकं कुठं आहे आय कॅनॉट टेल, मी सांगू शकत नाही. बट आय विश, पण किती बरं झालं असतं. बट आय विश आय कुड हिअर, जर मला ऐकू आलं असतं द इन्स्केप बेल. जर इन्स्केप बेल ऐकू आली असती तर किती बरं झालं असतं. दे हिअर नो साऊंड. त्यांना कसलाही आवाज ऐकू येत नव्हता. द स्वेल इज स्ट्रॉंग. स्वेल भरती, जोरदार भरती होती. कसलाही आवाज त्यांना ऐकू येत नव्हता. बेल असतं तर बेलचा आवाज ऐकू आला असता. आता त्या पर्वत रांगा आहेत त्या बुडालेल्या आहेत, कारण भरती आहे. दो द विंड हॅज फॉलन. हॅथ मीन्स हॅज. द विंड हॅज फॉलन. वारा थोडा फॉलन झाला होता, वारा कमीच होता. तरीही दे ड्रिफ्ट अलॉंग. तरी ते वाहत 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 पुढे गेले, ड्रिफ्ट वाहून झाले. टिल द व्हेसल स्ट्राइक्स. वाहत वाहत ते गेलेले आहेत. कुठपर्यंत वाहिले? टिल पर्यंत. द व्हेसल स्ट्राइक्स. ते व्हेसल म्हणजे जहाज जाऊन स्ट्राइक झालं, ते जहाज जाऊन आदळलं. विथ अ शिवरिंग रॉक. हा थरकाप उडवणारा, शिवर म्हणजे थरथर कापणे, हा थरकाप उडवणारा महाकाय जो रॉक होता, खडक होता, या खडकावर जाऊन ते जहाज आपटलं. ओ ख्रिस्त, हे देवा, हे परमेश्वरा, इट इज द इन्स्केप रॉक. अरे देवा, अरे बापरे, हा तर इन्स्केप रॉक आहे. म्हणजे इन्स्केप रॉक वरच जाऊन ते जहाज आदळलेलं आहे. सर राल द रोअर. हा जो सर राल द रोअर, ज्यानं ती बेल कापून टाकली होती, हा जो चोर,
टोर हिज अ हेअर, टियर म्हणजे फाडणे, तो आपली केस फाडायला लागला म्हणायचं नाही, तो अशी केस आपली उपडायला लागलेली आहे, संतापलेला आहे, पछतावलेला आहे, रागावलेला आहे, अनेक भावनांचं मिश्रण आहे ते. आणि त्यापोटी त्यानं आपली केस टोर केली, केस आपली उपडलेली आहेत. ही क्रस्ट हिमसेल्फ, त्यानं स्वतःला शिव्या शाप द्यायला चालू केलं. कर्स असा शब्द आहे, शिव्या शाप देणे. ही क्रस्ट हिमसेल्फ इन हिज अ डिस्पेअर, डिस्पेअरनं, निराशेनं, दुःखानं म्हणूया आपण, डिस्पेअर म्हणजे दुःखानं, वेदनेनं त्यानं अक्षरशः स्वतःला शिव्या शाप द्यायला चालू केलं. द वेव्हज रश, आणि लाटा वेगाने येऊ लागल्या, रश झाल्या इन एव्हरी साइड. जहाज फुटल्यामुळं एव्हरी साइडनं, प्रत्येक बाजूनं लाटा यायला लागलेत, पाणी शिप मध्ये यायला लागलं. द शिप इज सिंकिंग, आणि शिप ते जहाज बुडायला लागलंय, सिंक व्हायला लागलंय. बिनीथ द टाईड, त्या टाईड खाली, त्या भरतीच्या समुद्रामध्ये हळूहळू हळू जहाज बुडायला लागलं. बट इव्हन इन दिस डाईंग फिअर, परंतु ह्या डाईंग फिअर, मृत्यूच्या भीतीमध्ये सुद्धा गर्भगळीत झालाय हा. ऍक्च्युली डाईंग फिअर आहे याच्याकडे, पण एवढा प्रचंड भ्यालेला असून सुद्धा वन ड्रेडफुल साऊंड, एक भयंकर आवाज, एक भीतीदायक आवाज, ड्रेडफुल, एक ड्रेडफुल साऊंड, एक भीतीदायक भयंकर आवाज. कुड द रोअर हिअर, त्या रोअरला एक भीतीदायक आवाज मात्र ऐकू आला. घाबरल्यानंतर आपल्याला घर म्हणजे काही ऐकू येत नाही, काही सुचत नाही, पण याही मनस्थितीमध्ये त्याला एक आवाज ऐकू आलाय. अ साऊंड, तो आवाज होता. ऍज इफ, जणू काही, विथ द इन्स्केप बेल, जणू काही त्या इन्स्केप बेलचा तो आवाज होता. द डेव्हिल्स बिलो, खाली जो डेव्हिल होता, खाली जो राक्षस होता म्हणूया आपण, वॉज रिंगिंग, तो खाली खाली यम होता म्हणा तरी चालेल, खाली जो यम होता तो रिंगिंग करत होता, तो वाजवत होता. हिज नेल, त्याची जी मृत्यू घंटा आहे, त्याची जी नेल आहे, ती नेल, त्याची मृत्यू घंटा, त्याची घंटा तो वाजवत होता. आणि त्या मृत्यू घंटेचा आवाज हा राल्फला आला. जे त्यानं केलं ते त्यालाच फेडायला लागलं, अशा प्रकारचा संदेश देणारी ही कविता आहे. आता मग ह्या कवितेमध्ये कोणकोणते अलंकार आहेत? आता इतकी मोठी कविता आहे, हमखास इन्व्हर्जन असणार, इतकी मोठी कविता आहे, हमखास यामध्ये अलिट्रेशन असणार. तर एका वेगळा मी एक लेक्चर घेईन की त्यामध्ये तुम्हाला सगळेच अलंकार समजावून सांगेन की नेमका अलंकार ओळखायचा कसा. तर तरी पण आपण ह्या कवितेत बघा, पहिली जी लाईन आहे, नो स्टिअर इन द एअर, नो स्टिअर इन द सी, नो स्टिअर, नो स्टिअर, असं रिपिटेशन बऱ्याच ठिकाणी झालंय. त्याच्यानंतर दुसरी जी ओळ आहे, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज सी कुड बी, ते जहाज इतकं शांत होतं की जितकं असायला पाहिजे, म्हणजे त्याच्याशीच त्याची तुलना केलेली आहे. ॲज आलं किंवा लाईक शब्द आला तर सिमिली अलंकार असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पर्सोनिफिकेशन दिसेल. द सन इन द हेवन, आकाशात जो सूर्य होता, वॉज शायनिंग गे, आनंदानं शायनिंग करत होता. आता शायनिंग मारायचं काम तुमच्या कॉलेजच्या पोरांचं, सन शायनिंग मारायचं काही काम करणार नाही, तो आनंदाने शायनिंग करत होता. सूर्य खुश होता. तर कसं खुश होणं ही प्रवृत्ती माणसाची. आता या ठिकाणी दुसरी एक ओळ अशी आहे की त्यामध्ये पर्सोनिफिकेशन आहे. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, त्याला स्प्रिंगची, वसंत ऋतूची चिअरिंग पॉवर जी आहे, आनंद निर्माण करण्याची क्षमता आहे, तिची जाणीव झाली. आनंदी हा स्प्रिंग असूच शकत नाही, वसंत ऋतू आनंदी असायच काय काम. तर तिथे एक पर्सोनिफिकेशन आहे. या ठिकाणी काही आर्केक वर्ड्स आहेत. आता आर्केक वर्ड्स म्हणजे काय तर जुने शब्द, जसं की मी मगाशी कविता शिकवत असताना कान्स्ट असा शब्द वापरला म्हणजे कॅनॉट, किंवा हॅथ म्हणजे हॅज, असे काही जुने शब्द आहेत. तर हे आता फक्त कवितेतच वापरले जातात. या ठिकाणी काही शॉर्ट फॉर्म्स वापरलेले आहेत. तर या कवितेत आणखी एक नवीन अलंकार तुम्हाला सांगतो मी. ओ ख्रिस्त, असं जर हाक मारली, एखाद्याला उद्देशून बोललं तर अपॉस्ट्रॉफी नावाचा अलंकार तयार होतो. हे मालिक तेरे बंदे हम, परमेश्वराला हाक मारली त्या गीतामध्ये, तर समजायचं की त्या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी अलंकार झाला. जेव्हा तुम्ही कुणालाही हाक मारा,
हाक मारली की लक्षात ठेवायचं अपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. तर मी एका वेगळा भाग आणेन की ज्या भागामध्ये मी हे कवितेचं ग्रामर असल्यासारखंच आहे, त्या भागामध्ये मी कवितेच्या संदर्भात येणाऱ्या सगळे जे फिगर ऑफ स्पीच आहेत त्याविषयी बोलेन. पुन्हा ग्रामरसाठी मी एक वेगळा भाग आणेन, लेखन विभागासाठी मी एक वेगळा भाग आणेन आणि त्या भागात आपण त्या गोष्टींचं स्पष्टीकरण बघूया. शांतपणे हे तुम्ही परत एकदा ऐका, वारंवार ऐका आणि मग याच्यावरच्या एक्सरसाइज सोडवायचा प्रयत्न करा. धन्यवाद.